पाहतात साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज. सद्यस्थितीमध्ये गणेश उत्सव जो आहे ठिकठिकाणी अतिशय उत्साहाने साजरा केला जात आहे. आपल्याकडे जे आहे ते जालन्याचे नेमकी काय प्रतिक्रिया, त्यांच्या भागामध्ये गणेशोत्सवाचं नेमकं वातावरण कसं आहे याविषयी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार सर. सर गणेश हुबडे जालना. सर आता जो गणेश उत्सव मंडळ चालू आहे आमच्या जालना जिल्ह्यात अतिशय चांगला आहे आणि या गणेश उत्सवामुळे आपले जे मराठवाड्यांची शेतकऱ्यांची परंपरा होती गणेश मंडळामध्ये आल्यामुळे एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि गणपती बाप्पा आल्यामुळे सर्व लोक शेतकरी खुश आहेत आणि या गणपतीच्या आशीर्वादाने मराठवाड्याचा पाऊसही चांगला झाला आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गणपती बाप्पाचं आगमन झाल्यामुळे सर्व शेतकरी खुश आहे आणि छान वाटतं सर गणपती बाप्पा बसल्यानंतर. तुमच्या शहरामध्ये जे आहे तर सद्यस्थितीमध्ये असं नेमकं कुठलं एक गणेश मंडळ आहे जवळचं की त्याच्यामध्ये तुम्हाला उपक्रम वगैरे चांगल्या प्रकारे दिसून येत आहेत? काय कुठले कुठले उपक्रम राबवत आहेत? सर सध्या आम्ही गणेश मंडळ उपक्रमामध्ये जे गरीब लोक असतात त्यांच्यासाठी आम्ही काही गरिबांना काही फॉर्म भरून दिले, काहींच्या स्कीम ज्यांना अपंग आहे त्यांच्यासाठी शासनाचे काही स्कीम असतील आम्ही गणेश महामंडळ तर त्या फ्रीमध्ये राबवल्या. काही शेतकऱ्यांनी टेक्निकल अडचणी असतील 7/12 असेल त्यांना ई सेवा केंद्रात जो प्रॉब्लेम येतो मी तो सॉल्व्ह केला. म्हणजे आम्ही गणेश मंडळातर्फे फ्री ऑफ कास्टमध्ये काम चालू आहे सर आमचं. तुम्ही सद्यस्थितीमध्ये जे काही काम करत आहात तर या कामामध्ये जे आहे तुम्हाला काम करत असताना जो काही अनुभव आहे नेमकं कसं तुम्हाला प्रतिक्रिया नेमकं कशा येत आहेत? सर आम्हाला प्रथम कसं वाटतं, आम्हाला वाटतं आपण एक शेतकऱ्याचा मी सुद्धा मुलगा आहे तर आम्हाला प्रतिक्रिया अशा तर एक चांगलं काम आहे गणेश मंडळामध्ये आपल्याकडून एक चांगलं काम होतं आहे गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने. स्वतः माझं नावही गणेश आहे म्हणून प्रत्येक शक्यतो सरांचं चांगलंच काम करायचा प्रयत्न करतो. आपल्या हातातून किंवा गणपती बाप्पाच्या निमित्ताने आपल्याकडून एक चांगले समाजाचं काम होतंय हा त्याचा एक वेगळा आनंद वाटतो सर आणि ते खूप छान वाटतं. म्हणजे आपल्या मनामध्ये एक चांगली भावना निर्माण होती गणपती आले बाबा, गणपती असतील महालक्ष्मी, त्याच्यामुळे पूर्ण आमचं त्यामुळे मराठवाड्यात आमचं जे जायकवाडी धरण ते सुद्धा गणपती बाप्पांनी भरले. त्यांना खूप खूप धन्यवाद. असाच पाऊस पडो ही शुभकामना. थँक्यू सर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.